नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी नुकसान भरपाई ई-के-वाय-सी किंवा आधार प्रमाणीकरण किंवा अतिवृष्टी संबंधित के-वाय-सी कशी करावी हे या व्हिडिओमध्ये पाहूया. अलीकडे सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला असून संबंधित शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई म्हणून ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे व्ही-के नंबर असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तो व्ही-के नंबर कुठून मिळावा आणि कसा मिळवावा, त्याचप्रमाणे कोणत्या शेतकऱ्याचे नाव आहे इत्यादी डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, के-वाय-सी करण्यासाठी तुमच्याकडे व्ही-के नंबर असणे आवश्यक आहे. व्ही-के नंबर म्हणजे काय, तर विशिष्ट क्रमांक. हा क्रमांक तुम्हाला तलाठी कार्यालयात भेटणार आहे किंवा कृषी ऑफिसमध्ये भेटणार आहे. जर का तुमच्याकडे व्ही-के नंबर नसेल किंवा विशिष्ट क्रमांक नसेल तर तो तुम्ही तलाठी कार्यालयात मागून के-वाय-सी करू शकता. कारण की व्ही-के नंबरशिवाय या ठिकाणी के-वाय-सी होणार नाही आहे, आधार प्रमाणीकरण होणार नाही आहे आणि जोपर्यंत तुम्ही आधार प्रमाणीकरण करसाल नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे या ठिकाणी पैसे येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला के-वाय-सी करण्यासाठी आपले सरकार असे गुगलमध्ये सर्च करायचे आहे. अशा प्रकारे आपले सरकार सर्च केल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहता आहे की एक लाल अक्षरामध्ये व्हीएलई लॉगिन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. व्हीएलई लॉगिन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला व्हीएलईचा युजर नेम टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून लॉगिन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर का तुमच्याकडे पासवर्ड वगैरे नसेल तर तुम्ही पासवर्ड फॉरगेट करून सुद्धा पासवर्ड मिळवू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी व्हीएलई आय-डी आणि पासवर्ड टाकून लॉगिन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी व्हीएलई आय-डी आणि त्याचप्रमाणे पासवर्ड टाकून लॉगिन झालेलं आहे. लॉगिन झाल्यावर अशा प्रकारे आपले डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी के-वाय-सी करण्यासाठी तुमच्याकडे व्ही-के नंबर असणे आवश्यक आहे. जर का तुमच्याकडे व्ही-के नंबर नसेल तर तुम्ही जवळच्या सेतूवर तुम्हाला जायचं आहे, त्यांच्याकडे सुद्धा लिस्ट आलेली असेल किंवा एखाद्या कॅफेवर जाऊन तुमच्या जवळच्या ओळखीच्या त्यांच्याकडे सुद्धा व्ही-के नंबरची लिस्ट आलेली असेल. त्यांना म्हणायचं आहे की मला अतिवृष्टीची के-वाय-सी करायची आहे किंवा आधार प्रमाणीकरण करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन तुम्ही पाहत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी एक ऑप्शन पाहायचं आहे की आधार प्रमाणीकरणचे. या ठिकाणी आधार प्रमाणीकरणचे हे ऑप्शन तुम्हाला शोधायचे आहे. या ठिकाणी हे आधार प्रमाणीकरणचे ऑप्शन दिसल्यावर या ठिकाणी पाहताय की तुम्ही नैसर्गिक आपत्ती, शेती पीक नुकसान या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे समोरली प्रोसेस करण्यासाठी. सो मित्रांनो, अशा प्रकारे आधार प्रमाणीकरणचं या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही महाराष्ट्र शासन, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि या ठिकाणी के-वाय-सी करण्यासाठी विशिष्ट क्रमांक टाकायचे या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला विशिष्ट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर सर्च या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की जर का तुमच्याकडे विशिष्ट क्रमांक नसेल तर तुम्ही जवळच्या कुठल्याही सेतू केंद्रावर किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तो तुमचा विशिष्ट क्रमांक शोधून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करायची आहे की माझे लिस्टमध्ये नाव आहे की नाही. कारण की त्याच ठिकाणी तुम्हाला माहीत पडणार आहे की आपल्याला आपले लिस्टमध्ये नाव आहे की नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण विशिष्ट क्रमांक टाकूया. त्यानंतर सर्च ऑप्शनला क्लिक करू. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी विशिष्ट क्रमांक टाकला असून आता सर्च ऑप्शनला क्लिक करूया. सर्च ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपली डिटेल्स या ठिकाणी आपल्यासमोर शो होणार आहे. या ठिकाणी पाहताय की तुम्ही फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिला कॉलम आहे विशिष्ट क्रमांकाचा, त्यानंतर दुसरा कॉलम आहे शेतकऱ्याचे नाव, तिसरा कॉलम आहे गट नंबर, त्यानंतर ॲथॉरिटीचा प्रकार आहे क्रॉप, त्यानंतर सर्वे नंबर,
त्यानंतर अमाऊंट. आता या ठिकाणी किती अमाऊंट आहे हे तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये सुद्धा चेक करू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी नंबर विशिष्ट क्रमांक टाकल्यासुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की किती अमाऊंट आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण डिटेल दिलेली असून या ठिकाणी तुमचे बँक अकाउंट नंबर चेक करून घ्यायचा आहे. IFSC कोड नंबर चेक करून घ्यायचा आहे, कारण की बऱ्याच तलाट्यांनी या ठिकाणी ही अपडेट करताना चुका केलेल्या आहेत. जर का तुमचा हे IFSC कोड किंवा आधार कार्ड किंवा बँक डिटेल हे बरोबर नसेल, तर तुम्हाला संबंधित तलाठ्याकडे कार्यालयात जाऊन त्याची दुरुस्ती करून घ्यायची आणि तशी या ठिकाणी KYC करायची नाही. तर मित्रांनो, आशा करतो की तुमचं हे सर्व डिटेल्स बरोबर असून तुम्हाला पुन्हा या ठिकाणी खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. आता या ठिकाणी पाहता की नंबर 1चं ऑप्शन आहे, नो गिव्हेन्स. या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जर का तुमच्या प्रोफाईलमध्ये किंवा तुमच्या नावात, आधार कार्डात, बँकमध्ये, त्याचप्रमाणे IFSC कोडमध्ये काही जर का प्रॉब्लेम असेल, तर या ठिकाणी खालून जे ऑप्शन पाहत आहे तुम्ही, नेम, आधार, बँक इथे बरेच ऑप्शन दिले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून माझे हे समोरील किंवा आधार कार्ड नंबर, त्याचप्रमाणे नाव, बँक खाते, अकाउंट नंबर हे बरोबर नाही आहे, अशा प्रकारे या ठिकाणी गिव्हन्स करून तुम्ही KYC करू शकता. परंतु माझ्या केसमध्ये कुठल्याही प्रकारे काही प्रॉब्लेम नसून तर मी पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आपल्याला, नो गिव्हन्स. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हिरो होणार. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे. तर या ठिकाणी जर का मोबाईल नंबर टाकलेला दिसत असेल, तर या ठिकाणी तुमची OTP बेस KYC होणार आहे. आणि जर का या ठिकाणी आधार नंबर टाकलेला नसेल, तर तुम्हाला बायोमॅट्रिकने KYC करायची आहे. या ठिकाणी खूप जणांची प्रॉब्लेम आहे की माझे OTP बेस KYC होत नाही. त्याचे कारण असे आहे की तुमचा जर या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला असेल तलाठ्याला, आणि जर का त्याने ही पोर्टल अपडेट करताना मोबाईल नंबर तुमचा टाकला असेल, तेव्हाच या ठिकाणी अशा प्रकारे मोबाईल नंबर दिसतो, अन्यथा दिसणार नाही. तर समोरच्या प्रोसेससाठी जर का तुमचा नंबर या ठिकानी नसेल, तर समोरची KYC करण्यासाठी तुम्ही तलाठी कार्यालयात भेट देऊन त्यांना मोबाईल नंबर अटॅच करायचं सांगायचं आहे, जेणेकरून तुम्ही OTP देऊनसुद्धा KYC करू शकणार आहात. आणि जर का या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला नसेल, तर तुम्हाला थंब घेऊन आधार किंवा प्रमाणीकरण करायचं आहे थंब घेऊन. तर या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे, तर या ठिकाणी तुम्हाला आधार KYC या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर तर या ठिकाणी हे दोन्ही ऑप्शन लॉकचे अनलॉक होतील. फॉर एक्झाम्पल OTPचे आणि बायोमॅट्रिकचे. तर मी आज या ठिकाणी OTP बेस KYC करणार आहोत. तर OTP ऑप्शनला क्लिक करूया. त्यानंतर OTP बेस या ऑप्शनला क्लिक केल्यावर खाली पुन्हा तुम्हाला एका चेक्स बॉक्सला क्लिक करायचं आहे, आय ॲग्री. तर या ठिकाणी तुम्ही पाहता की आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी या दोन्ही चेकबॉक्सला क्लिक केल्यावर सेंड OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही जे आपले आधार कार्डचे शेवटचे 4 आकडे आहेत ते या ठिकाणी शो होणार आहे आणि तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तर या ठिकाणी मी OTP पाठवायला आपल्याला सेंड करूया. OTP अशा प्रकारे या ठिकाणी OTP गेलेला असून या नंबरवर OTP गेलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे आणि या ठिकाणी OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. OTP हा काही सेकंदाचा राहणार आहे. तुम्हाला त्या सेकंदामध्ये OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, OTP आल्यावर OTP व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर ऑटोमॅटिकली या ठिकाणी प्रिंट येणार आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून आता व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक करूया. व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमचे आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुली किंवा आधार प्रमाणीकरण सक्सेसफुल झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही डाउनलोडचं ऑप्शन पण पाहत आहे की या ठिकाणी डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करून ते PDF तुम्ही आपल्या याच्यामध्ये फोनमध्ये किंवा गॅलरीमध्ये शो करून ठेवू शकता. आणि या ठिकाणी पाहता की आपल्या रिसिप्टवर जे आपले नाव असेल ते काही शो होणार आहे, काही डिटेल दिसणार नाही.
सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण अतिवृष्टीची ई-के-वाय-सी पाहिलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.